नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट. आज दिनांक 13 मे 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट एक 80 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. एक 80 ते 81 दिवसाच्या आसपास कंप्लीट झाला आहे. ही आपली सेटिंग कशी आहे, जबरदस्त सेटिंग. थोडा आता वरचीवर जसं वय होईल तसं पाला थोडा कमी होऊ लागला आहे. सेटिंगमध्ये काही फरक नाही आणि साईज बी बंपर झाली आहे. ॲपलची साईज सारखी साईज झाली आहे. आपण ह्या प्लॉटचे आज 80 दिवसापर्यंत 2 तोडे केलेले आहेत कंप्लीट. पहिला तोडा 2 वेळेस केला, 18 आणि दुसऱ्या वेळेस 68 कॅरेट निघालते व दुसरा तोडा हा 86 कॅरेटचा निघाला होता. आपण तिसरा तोडा आता शुक्रवारी करणार आहोत. यावर्षी टेम्परेचर खूपच राहिले, त्यामुळे थोडाफार ट्रेसमध्ये आला आहे. पण आता वातावरण चेंज झालेलं आहे. आज 13 तारखेला ढगाळ वातावरण आहे. आपण लवकरात लवकर माल काढून घेण्याची कोशिश करणार आहोत, कारण की पुढं उन्हाळा व्हरायटीचा पाऊस जर लवकर चालू झाला तर क्रॅकिंगची समस्या भरपूर येते. त्यामुळे आपण लवकरात लवकर माल काढून घेणार आहोत. साईज आणि चमक एक नंबर आहे आपल्या फळावर. त्याच्यामुळे मार्केटला काहीच प्रॉब्लेम येत नाही. गेल्यावर पहिल्यांदा व्यापारी माल उचलतात. टोटल फाउंडेशन केलेलं आहे त्याच्या लोडमुळं. हे बघा, गोसाची गोस आहेत. आता आपण इथून पुढे नुसते एकाला दुसरी फवारणी व ड्रीपचेच खातं व मायक्रोन्यूटनचे नियोजन करणार आहोत. आज आपण ड्रीपद्वारे मायक्रोन्यूटन सोडणार आहोत. बोनिता कंपनीचे शिकविल हे घेतले आहे आपण. शिकविल अर्धा किलो. शिकविल बी चिलिटेड मायक्रोन्यूटन हे चांगले रिझल्ट आहेत याचे शिकविलचे. पाणी आपण ह्या प्लॉटला उन्हाळ्यामुळे भरपूर सोडलेलं आहे. आता थोड्याफार कमी जरी केले तर ढगाळ वातावरणामध्ये चालते. मायक्रोन्यूटन प्रति 10 दिवसाला प्लॉटला द्यावेच. त्यामुळे फळावर चकाकी व तिरंग्यालाही बळी पडत नाहीत. तिरंगा नॉर्मल पद्धतीत निघतो फळ. एकाला दुसरं कॅरेट बी म्हणता येत नाही, पण सपाटून जातं तेवढं. ही आपली साईज. शेंड्याला सुद्धा फळ आहे.